स्वामी, हा विडा तुम्ही मला गाणगापुरात दिला, पण या विड्याचं काय करायचंय हे सांगितलंच नाही. याचं उत्तर तुला उद्या सकाळी मिळेल. उद्या? तुझ्या लग्नानंतर. पण तोपर्यंत हा विडा तसाच जपून ठेव. हो स्वामी. आज अनेक जण चुकत आहेत. आमच्या कावेरीच्या बाबतीतही तिथे तिचे दोन शत्रू चुकत आहेत. कावेरी म्हणजे कावेरी संकटात आहे स्वामी. चूक जेव्हा अहंकारातून होते तेव्हा तिचा हिशोबही नियतीच करते. आज सगळ्यांच्या चुकांचा हिशोब होणार आहे. गुरु उशीर करतो असं वाटतं, पण प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतात. एका निरागस पोरीचा सौदा करणार होतो मी माझ्या हाताने. केवढं मोठं पाप झालं असतं ते. पण स्वामींनी वेळीच मला भानावर आणलं आणि त्यांच्या कृपेने माझी बुद्धी जागी झाली. असं तळ्यात मळत वागू शकत नाहीस तू. क्षणभरापूर्वी तू माझ्या बाजूने होतास, आता उलट बोलतोयस. सांग सांग, तुला किती पैसे हवेत? तू सांगशील ते देईन मी, पण या मुलीला मला घेऊन जाऊ दे. नाही, एकदाच सांगतो, नाही म्हणजे नाही. लक्षात ठेव, ही मुलगी कुणाची मालमत्ता नाहीये. तिला तिच्या इच्छा आहे, तिचं स्वातंत्र्य आहे. आणि जर का तू तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा, तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केलास तर कायद्याच्या आधी स्वामीच तुला शिक्षा देतील. चला इथून. फौजदार साहेब, तुम्ही आमचा जीव वाचव. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझे नाही, स्वामींचे आभार मान. त्यांच्यामुळे माझी झोपलेली सतसत विवेक बुद्धी जागी झाली. नाहीतर आयुष्यभराचं पाप करून बसलो असतो मी आज. ऐका सगळ्यांनी, कावेरीला मी घेऊन जाणार. मला कोणी थांबवू शकत नाही. खबरदार पुढे आलात तर गोळी घालीन. नाही, असं करू नका. गोळी झाडू नका. तुम्ही सांगाल ते मी करेन. मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण यांना काही होऊ देऊ नका. कृपा करा, गोळी झाडू नका. कावेरी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्या जीवाची पर्वा करू नका. नाही, हे बघा, तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप केले. आता माझ्यासाठी तुमचा जीव जाऊ देऊ नका. मी असं होऊ देणार नाही. तुम्ही या आधीही माझ्यासाठी खूप वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. हे बघा, असं करू नका. कावेरी, हो काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? हो, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. तुमच्यामुळे मला स्वामींचं दर्शन झालं. उलट तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे. आता वेळ आली तुम्हाला वाचवायची. बस झाली तुमची नाटकं. तर इकडे, नाहीतर या दोघांचे मृतदेह तुझ्या डोळ्यासमोर होतील. नाही, नको. मी कावेरी, चल. नाही. हलू नको. नाही, गोळी झाडू नका. चुकतोय तू. ही तुझी शेवटची चूक आहे. स्वामी, मी काय चूक केली? एवढे का रागवलात माझ्यावर?
माझ्याकडून पुन्हा काय चूक झाली? तुझ्याबद्दल बोलत होतो आम्ही. स्वामी कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणीतरी अहंकारी माणसाने परत कुठली तरी चूक केली असणार. तू चूक केलीयस, पण तुझी चूक एवढी मोठी नाहीये. कोणती चूक झाली स्वामी माझी? आमच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे मी समजलो नाही. कविराज, बाहेर जी पोती आहेत त्यातलं एक पोतं उचलून घेऊन ये. आणतो. स्वामी, हीच ती टोपी मी स्वतः विणलेली. हीच ती टोपी मी स्वतः विणलेली. पण ही इथे कशी आली? अरे तुला माहितीये का, शासनाकडून स्वामी स्थानासाठी धान्याची पोती येतात. आज सकाळीच ही पोती आली, त्यातून ही टोपी आली. स्वामी, माझं चुकलं. मोठी चूक झाली स्वामी. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं माझी सेवा वाया गेली, पण तुम्ही ती माझ्यापेक्षा जास्त जपून ठेवली. माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचलीच. मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. वसंता, भाव खरा असला की भक्ताची सेवा आमच्यापर्यंत पोहोचतेच. सेवा हाताने केली जाते, पण आमच्यापर्यंत पोहोचवतो तो भक्ताचा भाव. भक्ताच्या वाटची सेवा भक्ताच्या नशिबी येतेच. त्याचं नशीब कोणीही चोरून घेऊ शकत नाही. स्वामी, स्वामी वाचवा, वाचवा स्वामी. स्वामी तुमच्या भक्तांच्या मदतीला धावून या. वाचवा स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओरड ओरड, बघूया कसे स्वामी तुझ्या मदतीला येत आहेत. ओरड. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खूप विश्वास आहे ना तुझा स्वामींवर. भोग येत आहेत का? स्वामी, स्वामी वाचवा. श्री स्वामी समर्थ. चौकात ऐक, हे काय होतंय मला? हे डाग कसले आले? काकू, स्वामी तुम्हाला तुमच्या चुकांची शिक्षा करतात. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, तुमच्या चुका सुधारा, वाईट वागू नका, दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत काकू. कावेरी, पाहिलं, स्वामींनी तुमची हाक ऐकली, तुमच्या हाकेला प्रतिसाद दिला. स्वामींनी न्याय केला आणि या नराधमाला त्याच्या कर्माची शिक्षा दिली.
स्वामी शिक्षा देतात त्याआधी समजावतात, पण तुम्ही स्वामींच्या सगळ्या संकेतांना दुर्लक्ष केलं, म्हणून तुम्हाला तुमच्या कर्मांनी उत्तर मिळतं. शिपाई, या दोघांना ताब्यात घ्या. आधी वैद्यांकडे घेऊन जा आणि मग योग्य ती कायदेशीर कारवाई करा. जी साहेब. जा. स्वामी, आज पुन्हा तुम्ही माझी लाज राखली. तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. कावेरी, मला माफ कर. लोभाने बुद्धी भ्रष्ट झाली होती माझी, पण स्वामींनी मला योग्य तो मार्ग दाखवला. कावेरी, तू एकटी आहेस, अनाथ आहेस. हे असे प्रसंग आयुष्यात पुन्हा येऊ शकतात. तू स्वामींशी एकदा बोल, ते तुला योग्य ते मार्गदर्शन करतील. हो. कावेरी, तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आता पुन्हा येणार नाही. कर्माचं फळ योग्य वेळीच पडतं आणि गुरुकृपेचा प्रहार कधीच चुकीच्या ठिकाणी होत नाही. असे प्रसंग मी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ देणार नाही. म्हणजे कावेरी, आता सगळं स्पष्ट झालंय. मला समजलंय आपण एकमेकांसाठी का धावत होतो. माझ्या भोंदू गुरुच्या तावडीतून तुम्ही माझी सुटका केली. आत्ताही सावकाराच्या संकटात तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आणि मी त्याची परतफेड कधीच करू शकणार नाही. पण मला आज एका गोष्टीची जाणीव झाली. आपण एकमेकांसाठी धावतो कारण आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. आईला दिलेला शब्द, स्वामींची आज्ञा, माझ्या मनातलं सत्य, सगळं एकाच दिशेने उभं आहे. कावेरी, तुमची जर संमती असेल तर मी प्रपंचाचा स्वीकार करायला तयार आहे. कावेरी, मी तुमचा हात मागतो आहे. माझ्याशी लग्न कराल? माझ्या आयुष्यातला एकही निर्णय मी स्वतः घेतलेला नाही. माझ्यासाठी सगळे निर्णय स्वामीच घेतात. मग हा निर्णय सुद्धा स्वामीच घेतील. स्वामींना जर हे मान्य असेल तर मलाही मान्य. स्वामी, हा तुमचाच संकेत. शिवा, कावेरी, श्री स्वामी समर्थ. जे तुम्ही आज ठरवलं त्याचा निर्णय आम्ही कधीच घेतला होता. हो, आम्हीच तुमच्या दोघांची एकमेकांसाठी निवड केली होती.
वारंवार प्रत्येक संकटाच्या वेळी आम्ही तुम्हाला एकमेकांच्या मदतीला पाठवत होतो. का तर तुम्हाला याची प्रचिती आहे आणि आज त्याची तुम्हाला ओळख पटली. अखंड सौभाग्यवती असंच धर्म, प्रेम आणि विश्वास याच्या बळावर संसार. आणि तुला तुझ्या नशिबात द्यायचं अजून बाकी आहे. म्हणजे विमला, अगं बाहेर ये. विमला, अगं कुठे आहेस? अहो काय झालं? हा, हे घे अजून एक लाडू. अहो हं. अहो किती वेळा तोंड गोड करणार आहात? अगं असू दे ग, किती वेळा तोंड गोड केलं तरी मन भरत नाही ना. आज माझा आनंदाचा दिवस आहे. आपला शिवा मुलगा स्वतःहून परत आलाय आई बापाकडे, प्रपंचाकडे. आणि हो, त्यात काही स्वामींचा हात नाही हं? मी जिंकलोय. माझं म्हणणं खरं ठरलंय. असं नका बोलू. स्वामींना असं खिजवणं बरं नाही. आणि आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते फक्त स्वामी कृपेने आणि स्वामी इच्छेनेच घडतं. पास पास विमला, आज तरी माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकू नकोस. आज मला माझ्या मनासारखं जगू दे. अहो काय झालं? पुन्हा पुन्हा तोच भास. या भास नव्हताच. आई, बाबा, काय रे बाळा, काय झालं? ते आई, ते तू मगाशी लग्नाचा विषय काढला होतास ना. मी लग्न करायला तयार आहे. हे बघ, ह्याला म्हणतात खरं भाग्य. नशीब मेहरबान असतं ना तेव्हा हे असंच घडतं. आनंदाशी आपोआप मागे येतात. शिवा बाळा, तू लग्न करणार, प्रपंचात रमणार. अरे ह्यापेक्षा दुसरा मोठा आनंद आईबापाला आणखीन काय असू शकतो? थांब, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि गुरुजींना मुलगी शोधायला सांगते. आई 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 आई, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे मी आधीच मुलगी बघितली. काय म्हणालास? संकेत दिसतात सगळ्यांना, पण समजतात फक्त ज्यांची वेळ आली त्यांना. अहंकार डोळे मिटवतो, म्हणून सत्य समोर असूनही दिसत नाही. पण नियती कोणाला सत्यापासून फार काळ दूर ठेवत नाही. आई बाबा, या कावेरी जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तेव्हा माझ्यासाठी धावून आले. हेच ना तुमचे गुरु? हे तर ब्रह्मचारी आहेत. इथे तर हे सहकुटुंब राहतात. हे लोक तुमच्यावर जबरदस्ती करत होते ना. मी जिवंत असेपर्यंत मी हे लग्न होऊ देणार नाही. शिवा! शिवा उठा.
काय होतंय? डोळे उघडा. काय होतंय शिवा? डोळे उघडा. यांच्यामुळेच पुन्हा माझी स्वामींची भेट झाली. आणि यांच्यामुळेच आज मी तुमच्या समोर उभा आहे. यांच्यावर कितीही संकट आलं तरी दरवेळी या दुसऱ्यांचा विचार करा. सुखी राहा पोरी. बाळा, एक गोष्ट लक्षात घे. आज आणि आत्तापासून तू अनाथ आहेस असं पुन्हा कधीच म्हणायचं नाही. आज तुला घर मिळालंय आणि हे लक्षात ठेव, तू आता एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आई, दृष्ट लागू नये माझ्या लेकाला आणि माझ्या सुनेलाही. तुझ्यामुळे आमचा मुलगा आम्हाला परत मिळालाय. याहून मोठं ऋण कुणाचं आमच्यावर असू शकत नाही. मी तुलाच माझी सून करून घेणार. खरंय, आज आपला मुलगा शिवा पुन्हा आपल्या घरात उभा राहिलाय. त्यामागे या मुलीचा खूप मोठा वाटा आहे. मला हे लग्न मान्य आहे. अरे मग कशाला उगाच वेळ घालवायचा? उद्या सकाळी त्यांचं लग्न लावून टाकूया. स्वामी, आज तुमच्यामुळे माझं लग्न ठरलं. माझ्यासारख्या अनाथ मुलीला घर मिळालं, नाती मिळाली, माणसं मिळाली. स्वामी अक्कलकोटला आले आणि माझं सगळंच बदललं. माझं आयुष्य बदललं, माझं नशीब बदललं. कधी कधी वाटतं मी इथे आधीच यायला हवं होतं. नाही बाळ, तू प्रयत्न जरी केला असतास तरी ते तेव्हाच घडलं असतं जेव्हा ते घडायला हवं होतं. वेळेच्या आधी कधीच काही मिळत नाही आणि वेळ आली की त्याला कोणी थांबवू शकत नाही. अरे देवा, विसरलेच मी. स्वामी, मी आलेच. हा, स्वामी, हा विडा तुम्ही मला गाणगापुरात दिला होता, पण या विड्याचं काय करायचंय हे सांगितलंच नाही. याचं उत्तर तुला उद्या सकाळी मिळेल, उद्या? तुझ्या लग्नानंतर. पण तोपर्यंत हा विडा तसाच जपून ठेव. हो स्वामी. या आजी कोण आहेत या? मी यांना या आधीही पाहिलं. स्वामी, कोण होत्या त्या? मला त्यांचा भास झाला की खरंच इथे कोणीतरी होतं. शुभमंगल सावधान.
मुहूर्तावरती हा तुमचा विधीपूर्वक सोहळा पार पडलेला आहे. ईश्वर तुम्हाला सुख समृद्धी देव. बाळा, आता मा पोलंड आणि आती आहे. आता तुझ्या पावलांचे ठसे उमटव. हे घ्या. बाबा, हे काय? तुझ्यासाठी भेट. ऐकलंस का विमला? मी आज माझी सगळी संपत्ती माझ्या सुनेच्या कावेरीच्या नावावर केलेली आहे. काय? सगळी संपत्ती? हो. आता मला कसलीच भीती नाही. स्वामी म्हणाले होते ना, तू कोणाचं तरी नशीब चोरलंयस म्हणून. ती ते परत घ्यायला येईल. हॅट. आता कोणी येऊ दे आणि काय येऊ दे, मला काही फरक पडत नाहीये. माझी भीती आज कायमची संपली आहे. आता माझी सगळी संपत्ती आणि माझा मुलगा कावेरीच्या हातात सुरक्षित आहे. अहो, पण असं अचानक? पुरे, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. चला, तुम्ही दोघे आता देवाचे आशीर्वाद घ्या, देवाच्या पाया पडून या. हो बाबा. ये बाळा. मी जिंकलोच. स्वामी, तुम्ही काहीच करू नाही शकला.